छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं वैभव आणि ऐतिहासिक वारसा असलेला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची आणि बुरुजांची दिवसेंदिवस ढासळती अवस्था असल्याने चिंतेचा मोठा विषय बनलाय। किल्ल्याचे स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दुसऱ्या बुरुजाला तब्बल 3 मीटर रुंदीचं मोठं भगदाड पडलंय। गेल्या काही दिवसात आलेल्या वादळामुळे आणि लाटांच्या माऱ्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या या बुरुजाचे दगड निखळले असून आता तिथे मोठं भगदाड तयार झालंय। त्यामुळे समुद्राचे पाणी थेट किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये शिरतंय। त्यामुळे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षाविरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। अरबी समुद्रात 350 वर्षापेक्षा जास्त काळापासून डौलाने उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता ढासळतोय की काय अशी भीती जी आहे ती शिवप्रेमींमध्ये व्यक्त होताना दिसते आहे। मी सध्या मालवण जेटी परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर समोर दिसत असलेला सिंधुदुर्ग किल्ला जो आहे त्या किल्ल्यातील दुसरा बुरुजाचा काही भाग जो आहे तो ढासळलेला आहे। त्याला 3 मीटरचं भगदाड पडलेल्याची माहिती जी आहे ती स्थानिक रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी दिलेली आहे। सध्या किल्ल्यावर येण्या जाण्यासाठी कुठलीही सुविधा नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी किल्ल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनी ही माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 2 नंबरचा बुरुज ज्या ठिकाणी ढासळला त्या ठिकाणी लाटांचा मारा होत नाही तरी देखील तो कसा ढासळला अशी भीती जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र किल्ल्यावर पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात लाटांचा मारा होतोय आणि त्यामुळे या ठिकाणचे देखील तटबंदीला काही दगड जे आहेत ते ढासळल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। मात्र याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे आणि किल्ल्यावरचे रहिवासी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून किल्ल्याची जी तटबंदी ढासळते किंवा बुरुजाला जे भगदाड पडलेलं आहे त्याची डागडुजी तातडीने करणं गरजेचं असल्याची माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। आता हा किल्ला जागतिक वारसा म्हणून 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे आणि आपल्या सिंधुदुर्गाची ही शान आहे आणि या किल्ल्याचं जतन होणं महत्त्वाचं आहे। पुरातत्व विभागाने किंवा भविष्यात युनेस्कोने आज काम करताना पहिल्यांदा तटभिंतीचं काम हाती घेतलं पाहिजे, कारण नुसती तटभिंत ढासळतेच म्हणता येणार नाही। तटभिंतीला आतल्या बाजूने एक फूट अशी जाडी झाडांची, पिंपळाची झाड, वडाचं झाड अशी त्यामध्ये आलेली आहेत आणि त्याचं कटिंग करून त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.